आमच्या गावात जिल्हा परिषद शाळा आहे. मी मुख्याध्यापकासोबत बसलो होतो. तेवढ्यात एक काकू आली व आरडतच, हेडमास्तर कुठे? कुठं आहे हेडमास्तर? हे वयाला समोरच आहे. हेडमास्तर नाही, जिल्हा परिषद शाळा. त्या शिपायानं आणलं दारात उभं केलं. अरे ए हेडमास्तर, कशाला बोलवलंय मला? मी असं मागवून बघितलं, काय काकू? मला बघितलं की पदर सोडला. माय महाराज आहेत का म्हणलं. मी म्हणलं असू दे, एवढा वेळ गर्दा करीत आली आता पदर घ्यायला लागली. काय म्हणणं तुझं? हेडमास्तरनं बोलवलं. मी म्हणलं गुरुजी म्हणावं, सर म्हणावं. हेडमास्तर काय लावलं? नाहीत का ते हेडमास्तर? आईच असते महाराज. मी म्हणलं बरं ठीक आहे, काय म्हणणं? सर हिला बोलवलं तुम्ही? सर म्हणले हो महाराज. काकू ते तुमचा बंड्या आहे का नाही? हो. काय झालं माझ्या लेकराचं? त्याला जरा समजून सांगा. शाळेतल्या ट्यूबा फोडायले, बल्ब फोडायले, बोर्ड मोडायले, वायर तोडायले, झाडं तो फाडायले, लेकराच्या वह्या चोरते, पेन चोरते, दप्तर फाडते. शिक्षक वैतागून गेलेत, काहीतरी समजून सांगा. नुसता धिंगाणा घालते, गोंधळ घातलाय शाळेत. आई काय सुंदर बोलली महाराज. त्या म्हणले हो का हेडमास्तर, ते गरीबी असाच गोंधळ घालते, आम्ही येतोय का घराने घेऊन? घरी गोंधळ घातला आम्ही बघून घ्यायचा, शाळेत गोंधळ घातला तुम्ही बघून घ्यायचा. सरकार काही फुकट पगार द्यायला का तुम्हाला? माझा एक भांड्या सांभाळणं होईना. तिला काय म्हणायचं? आई कोणाचंच ऐकत नाही. तिला म्हणायचं आली वा बाहेर. एक मास्तरीन बाई भेटल्या, म्हणल्या काकू पाया पडते तुमच्या बंड्याला, काही सांगा. आता तुझं काय म्हणली नवीन? ती मास्तरीन म्हणली अहो नुसत्या घाण घाण शिव्या देते, जरा नीट सांगा त्याला. मास्तरीन बाई काळजी करू नका, उद्यापासून चांगल्या चांगल्या शिव्या द्यायला लावतो.